आषाढी वारीनिमित्त येथे आपत्ती व्यवस्थापनाची एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण काम चालू आहे। या ठिकाणी सध्या 18 बोटी, त्याचबरोबर 50 आपदासखी व 200 आपदा मित्र, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील 20 स्वयंसेवी संस्था येथे या ठिकाणी कार्यरत आहेत। वारकऱ्यांना आवाहन करणे, खोल पाण्यात जाऊ नका असे या पद्धतीनं, किंवा स्वतःची काळजी स्वतः घ्या। काही ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी रेस्क्यू करणे, या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत आमचं हे काम असंच चालू राहणार। काही जणांचा तोल जाणे, काही जणांना मध्ये पोहत आल्यानंतर मध्ये बघितल्यानंतर दाब लागणे, काही जणांना पाणी बघून फिट येणे, अशा काही घटना घडल्यात। त्यांना आमचे कर्मचारी ज्या त्यावेळी रेस्क्यू करून त्यांना CPR देऊन हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहेत। आम्हाला वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा, यात धन्यता म्हणून आम्ही कार्यरत आहोत। पंढरपूरचा आषाढी एकादशी वारी सोहळा सुरू आहे। आज दशमीचा दिवस आहे। राज्यभरातून लाखो वारकरी भाविक हे तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करणं हे वारकरी करत असतात आणि त्याच्यानंतर काही वारकरी हे चंद्रभागा पार करण्यासाठी बोटीचा वापर करतात। तसेच पुंडलिक मंदिर ते विष्णुपद असाही नौकाविहार भाविक वारकरी करत असतात। मात्र याच दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये आणि जर दुर्घटना घडली तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी काही प्रशासनाच्या वतीने, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने काही बोटी या चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सर, आपलं नाव काय आणि काय व्यवस्था करण्यात आली? माझं नाव निलेश कुमार तवंतकर, शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातून आलो आहे। आम्ही येथे आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यरत आहोत। आणि आषाढी वारीनिमित्त येथे आपत्ती व्यवस्थापनाची एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण काम चालू आहे। या किती बोटी आहेत आणि किती कर्मचारी आहेत? या ठिकाणी सध्या 18 बोटी व त्याचबरोबर 50 आपदासखी व 200 आपदा मित्र, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील 20 स्वयंसेवी संस्था येथे या ठिकाणी कार्यरत आहेत। बरं, आता कधीपासून सुरुवात झालेलं आहे आपलं कार्य इथे? जवळपास 5 दिवस झालं या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। वारकऱ्यांना आवाहन करणे, खोल पाण्यात जाऊ नका असे या पद्धतीनं, किंवा स्वतःची काळजी स्वतः घ्या। काही ठिकाणी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी रेस्क्यू करणे, या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। आता आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे आणि अजून किती दिवस असणार आहे आपलं? जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत आमचं हे काम असंच चालू राहणार। आता तुम्ही गेली 4-5 दिवसापासून इथे तैनात आहात, तर काही दुर्घटना अशा घडल्यात का की ते रेस्क्यू करण्याच्या, किंवा काय दुर्घटना नेमक्या? काही अशा घटना घडल्यात की पाण्यात नदीची खोली जास्त, काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे। त्याचबरोबर धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्गसुद्धा एकादशीनिमित्त सोडण्यात आलेला आहे। कारण सर्वात मोठी यात्रा आहे, प्रत्येकाचं पहिलं दर्शन म्हटल्यावर स्नान येतं होतंच। वारकऱ्यांना कोणत्याही अडथळा होऊ नये किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी ती दखल घेऊन येथे या पद्धतीनं हे चालू। काही घटना घडल्या का असे की रेस्क्यू करण्यासाठी? हां, रेस्क्यू करण्यासारखी काही ठिकाणी पाण्याची प्रवाह जास्ती, काही ठिकाणी त्या धरणाच्या ठिकाणी ते चालू आहे। काही जणांचा तोल जाणे, काही जणांना मध्ये पोहत आल्यानंतर मध्ये बघितल्यानंतर दाब लागणे, काही जणांना पाणी बघून फिट येणे, अशा काही घटना घडल्यात। त्यांना आमचे कर्मचारी ज्या त्यावेळी रेस्क्यू करून त्यांना CPR देऊन हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहेत। म्हणजे अजून काही जीवितहानी किंवा अशी कोणती घटना? नाही, जीवितहानी वगैरे काही झाली नाही। तुम्ही दरवर्षी असतं का पहिलं वर्ष तुमचं वारीचं? माझं हे 3रं वर्ष आहे। एक आता कर्तव्यासोबतच एक वारकऱ्याची सेवासुद्धा करायला भेटते, काय भावना आहे? आम्हाला वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा, यात धन्यता म्हणून आम्ही कार्यरत आहोत। अशा प्रकारे आपण पाहतोय की आज दशमीचा दिवस आहे आणि उद्या एकादशी। तर आज दशमीलाच राज्यभरातून लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सर्व संतांचे पालखी सोहळे हे वाखरीमध्ये आहेत आणि आज दुपारी ते वाखरीवरून पंढरपूरला पोहोचणार आहेत। संध्याकाळी हे पंढरपूरमध्ये पोहोचतील। तर उद्या आषाढी एकादशी दिवशी किमान 15 ते 20 लाखाच्या वर वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये असतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे। कालपासूनच जे दर्शन रांग आहे, जे पंढरपूरमध्ये वारकरी येतात, वारी सोहळ्यासोबत असलेले वारकरीसुद्धा हे आधीच पंढरपूरमध्ये येतात आणि दर्शनाच्या रांगेमध्ये दर्शनासाठी लागत असतात। तर त्या वारकऱ्यांना 24 तासाहून अधिकचा वेळ हा दर्शन रांगेमध्ये थांबून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागत असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। आपण आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स जाणून घेणार आहोत। सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर।